फर्स्ट टाइम चालला नाना, फर्स्ट टाइम गोव्याला. चला डुबोया, त्याला डुबोया बागा बीच वरती. कसला पॉवरफुल पानी वाढतंय बघा. क्या मिला क्या? अरे टेबल इधर सामने मिलेगा तो मस्त है, लेकिन पानी आगे तक आ रहा है भाई. राजूजी इथे टॅटू काढला जातो आणि हे दोघं मजा करतायत. तिकडे राजू बसलाय. व्हॉट्सअप मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केअर ह्या यूट्यूब चॅनलवरती. आणि एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. जसं तुम्ही बघताय गाडी पाटी भरली जात आहे, कारण आपण आता निघालो आहे गोव्याला. एका दिवसाची ट्रिप आहे, जास्त मोठी काही नाही आहे. फक्त पम्या मुंबईवरनं पहिल्यांदा कोकणात आला आहे, तर त्याला जरा गोवा फिरवूया. झालं का ऑल सेट? रेडी? हे बघा गाडी आत्ताच धुतलेली आहे. कोकणात आल्यावरती अशी लाल लाल माती दिसायलाच पाहिजे, नाही तर कोकणात गाडी चालवली असं वाटत नाही. हे बघा माऊ मै कछुआ. गुड मॉर्निंग. अटॅकच केला डायरेक्ट कॅमेरावरती. एकच दिसतोय पाम्या फक्त, एकदम असं आला की कॅरेबियन वरनं आलेला असं वाटतं एकदम. चला मित्रांनो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय. खाण्यापिण्याची सोय गोव्याला जातो. 8:10 झालेली आहेत आणि आपण आपल्या गावातून निघतो आता तळे बाजारातून. आपण पहिले चाललो कलंगूट बीचला. तर आपण बघूया आपल्याला आपल्या तळे बाजारातून देवगड मधनं कलंगूट बीचला जायला किती वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर आपण 8 दिवस तिथे थोडा टाइम स्पेंड करणार आहे. आपल्या मित्रांना पाठी टॅटू वगैरे पण काढायचे, तर बघूया काय भेटतंय काय करायला तिथे. तुमच्यामधून कोण कोण गोव्याला कधी कधी गेलेलं सांग. मला कधी गेलेलं गोव्याला लास्ट? गोव्याला गेलासच नाही कधी? फर्स्ट टाइम. आई शपथ. आणि पम्या तू? माझी सेकंड टाइम आहे. पहिल्यांदा फॅमिली फ्रेंड सोबत. आणि तू रे राजू कधी गेलेला? 3 वेळा गेलोय. तर मित्रांनो, आपली गँग आहे ना जी आता बसली आहे, बऱ्यापैकी हे लोक गोव्याला गेलेले नाही आहेत किंवा गेलेले तर खूप आधी गेलेले आहेत. तर आता आपण निघालो गावातून आपल्या, तर मजा करूया गोव्याला जाऊन. तो मुंबई गोवा हाईवे पे अभी टच होने वाला है. नांदगाव पहुंच गए. आता वाजले आहेत 8:38. म्हणजे आपल्या गावातून नांदगाव मुंबई गोवा हायवेच्या जंक्शनला पोचायला आपल्याला ऑलमोस्ट 30 मिनिटं लागतात, कारण आपलं गाव देवगडच्या दिशेने आतमध्ये नांदगाव पासून. तर चला मुंबई गोवा हायवेला टच झालेलो आहोत. मुंबई गोवा हायवे सिंधुदुर्ग साईडला तर मस्तच काम झालेलं आहे मित्रांनो. बघा तुम्ही, रस्ते काय एक नंबर आहे तिकडे ह्या साईडला. आपल्याला फक्त थोडा इश्यू आहे नागोठण्याला आणि थोडंसं संगमेश्वर पासून पुढे राजापूरपर्यंत रस्त्याचं काम अजून चालू आहे. ते पण व्हायला पाहिजे 7 ते 8 महिन्यामध्ये, पण आता पाऊस पण चालू होईल. पण आपला सिंधुदुर्ग साईडला रस्ते मस्त आहेत बघा. आता आपण कुडाळला पोहोचलो आहे आणि वेळ आता झालेली आहे 9:09. म्हणजे आपण 8:10 घरातून निघालेलो, तर आपल्या गावातून कुडाळला यायला 1 तास लागला आपल्याला. अजून गोवा थोडा लांबच आहे. बघा किती वेळात आपण गोव्याला पोहोचलोय. नॉनस्टॉप आपण गोव्याला जाणार आहोत आणि तिथे पोहोचल्यावरती मग ब्रेकफास्ट वगैरे काहीतरी करू. आणि रिमझिम पाऊस पण पडतोय. बघा इथून लेफ्ट मारला ना, तिथे SD गेली लालपरी. असा लेफ्ट इथून मारला तर हा सावंतवाडीला रस्ता जातो. 0 पॉइंट पण बोलतोय आणि त्याला 0 पॉइंट पण असं म्हणतात. इथून आपला गोवा रोड आपण आलेलो आहोत आता 15 देवी चौकामध्ये. हे बघा पुढे तुम्हाला बॅरिकेड्स वगैरे दिसत आहेत ना. कोणता डेपो आहे तो? अच्छा, राईटचा 15 देवी चौक डेपो आहे. आणि फ्लायओव्हरचं काम बघा ना, फ्लायओव्हरचं काम बघा किती जोरात चालू आहे. राणे साहेबांचे बॅनर लागलेले आहे तिकडे. सिंधुदुर्ग रत्नागिरी आता जिंकले ते.
वेळ लागतो तर कलंगूट बीचला, आणि पुढे ऑफिसर्स गाड्यांना मागे घेत आहेत. आपल्याला पण घेत आहेत की काय काय माहिती बाबा. काय झालं रे? तिकीट कसला मिळाला? फाईन पडला काय? नाही फाईन नाही पडला, लायसन्स चेक केलं. लायसन्स चेक केला आणि जो काय काहीतरी दिलाय ना तू का त्यांनी? नाही 1 मिनिट. लायसन्स दाखवलं, फक्त लायसन्स चेक केलं तर लायसन्स वरती माझे भरपूर आहेत ना डिटेल इथे. ते म्हणतात लायसन्स सोपवलं तू. मला वाटलं काय डेट संपली. अच्छा. ते म्हणतात भरपूर लायसन आहे, म्हणते की अजून जागा ठेवावी. बघा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून जवळ आहे मोपा एअरपोर्ट. आणि गेल्या वेळी तुम्ही गेल्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल की मी सिंगापूरवरनं दिल्लीवरनं गोवा मोपा एअरपोर्टवरून आपल्या गावी तळेबाजारला आलेलो. तर ते इथूनच आलेलो. एकदम सर्वात झालेले सिंगापूरवरनं गावी येण्यासाठी. तर आपण आता मोपा एअरपोर्टच्या आजूबाजूला आहोत. पोचलेलो आहोत गोव्यामध्ये. क्या बोलतीये पब्लिक? फर्स्ट टाइम चालला नाना, फर्स्ट टाइम गोव्याला. चला डुबोया बागा बीच वरती. आता वाजलेत बघा 10:23. तर 10:23 आणि आपण निघालेलो 8:10. तर ऑलमोस्ट आपल्याला किती टाइम झाला रे? 9, 10, 2 तास, 2.25 तास लागलेत. 2.25 तास, हा अराउंड दॅट टाइम. म्हणजे आपल्या गावापासून तळेबाजार देवगड पासून गोव्यात यायला, प्रॉपर गोव्यामध्ये फक्त 2 तास लागतात. 2-2.25 तास. 140 किलोमीटर. आणि टोटल आतापर्यंत किलोमीटर झालेत 140. म्हणजे जास्त लांब नाहीये गोवा आपल्या गावापासून. पोचलेलो आहोत गोवा कलंगूट बीचला. आणि आताच गाडी पार्क केली आणि जाऊया बीच वरती. चला आमच्या सोबत. आमची गँग बघा, सगळे एकच टी शर्ट घातलेले आहेत सगळ्यांनी. आय लव्ह गोवा. बघा भारी ना. लाटा कसल्या उसळल्यात बघा. ढगाला पण कळ लागलं, नुसतं पाणी पडतंय. पाऊस कंटिन्यू चालू आहे. कडक आहे. वाईब्स एकदम पॉझिटिव्ह आहेत गोव्यामध्ये ॲज युजल. तर तिथे कसला पॉवरफुल पाणी वाढतंय हे बघा. इथपर्यंत पाणी आलं वरतीपर्यंत. आणि लाटा बघा ना, बाप रे. क्या मिला क्या? अरे टेबल इधर सामने मिलेगा तो मस्त है, लेकिन पानी आगे तक आ रहा है भाई. हे बघा पाणी इथपर्यंत चढतंय फुल. आम्ही टेबलाकडे जातो. आता टेबल एक मिळाला इथे. नहीं ले लिया उसने, मिल गया. आ जाओ ऊपर, आ जाओ ऊपर. अच्छा ऊपर नहीं है, सामने ही बैठ के मस्त. इधर बैठेगा, सामने बारिश गिर रहा है. बोलो इधर ही बैठा देगा. इधर मिल जाएगा ना. हाँ भाई जरा पोहोच ले. पानी अभी भी ज्यादा है थोड़ा. इथे बसतो आता हे बीच साइड. मस्त समोरच बीच आहे बघा. आणि पाणी लय खवळलेलं आहे.
यार गोव्याला मजाच वेगळी आहे आणि क्राऊड बघा ना तिथे कसला खतरनाक क्राऊड आहे आणि पाण्यामध्ये ऑलमोस्ट किती आतमध्ये गेलेत ती लोक आणि लाटा माहिती नाही खूप रिस्की पण आहे पण एनिवे ज्यांना पोहायला येतं ते आपली रिस्क घेतात. झालं रे तेव्हा त्याला डुबवतात मातीत. टेबल इथे येणार अरे पण ओला आहे अजून लय मेल्या. लय ओलं असणार पाऊस आहे होय ना. टेबल चेअर ओले आहे डायरेक्ट चेअर मध्ये पाणी आणि ह्या का पाणी टिपक टिपक पडता खूप पातळ होणार. फोटो बिटो काढून झालेला आहे टाइमपास करून झालेला है. जरा बीच बघूया आणि मग कल्टी मारूया टैटू काटण्यासाठी. तो गाइस गणेश टैटू में आए हुए हम लोग. लास्ट टाइम जो मैंने ये बनाया था थोड़ा तो अभी उधर ही लेके आया है. राजू को भी बनाने का है. राजू ने सिलेक्ट केली आहे ती वरती महादेवाचा आहे ना त्याच्या रिस्टवरती काढायचा आहे. एक नंबर टॅटू आहे तो आता ऍडजस्ट करतोय आणि भाव आता कॉस्ट पण निगोशिएट करणार आहे. भाव तुझं काय ते बघ निगोशिएट कर तुझा कॉस्ट आणि लगेच कामाला लागून घे. हे काय झालं तुमचं झालं का सिलेक्ट? माझा याच्यामध्ये गणपती बाप्पा आहे त्याच्यात माझा म्हणजे वाईफ पण माझा पोराचं पाहिजे पण त्यांना एडिटिंग करायला टाइम लागेल. हा ते एडिटिंग करायला टाइम लागेल पण हा पण मस्त दिसेल ऍक्च्युली. कळणार नाही ते काय आहे ते गणपतीचा येतो पण छान आहे. आपण मला चॉईस करतो मी. बघ सिलेक्ट कर त्याच्याशी बोलून घे. इथे अजून एक टॅटूचं काम चालू आहे बघा. त्याचं वर्क बघा ना का सॉलिड वर्क आहे. आणि आम्ही टॅटू स्टोअरमध्ये हा त्यांचा मेन आर्टिस्ट आहे बघा इथे गणेश टॅटूवाला. कलंगूट बीचच्या एकदम समोरच आहे. ही राजूची झोपायची सोय होते. राजूची सेटिंग चालू आहे. थोड़ा इकडे यायला थोड़ा अंदर ऐसे क्रॉस मार्क चलेगा. ये मेटल कर दो, मेटल कर लो. इसको चाहे तो शेडिंग मार के कर दो. हा ऐसा करतो ना. त्याला तिथे हे आहेत ना मार्क आहेत ना हातावरती ते घालवायचे. नानाच्या वयात माझी पुढे लपडी झाली तर सुसाईड अटेम्प्ट केलेले आहेत त्यांनी. किती सुसाईड अटेम्प्ट? 1 2 3 4 सुसाईड अटेम्प्ट केलेले. लपडे सगळे मेहंदीचे. अरे मी फाईट मारून खिडकी तोडून ना किती वेळा दिल तुटलेला 4 वेळा दिल आम्हाला कुछ नहीं. दिल विल का खेल नहीं है ते गुस्से का गुस्सा कंट्रोल मेहंदीचे वय. आणि भारी इज्जत आहे इज्जत आहे. अरे महाकाल ने बुलाया ना पहली बार. अच्छा शुरुआत इधर थी. उज्जैन में. अच्छा लड़के अभी रोने का टाइम चालू हो गया. लड़के देखा मैं तो अभी नहीं करूँगा. लड़के अभी भुरभुर भुरभुर चालू है का. चाहिए तो एक ठंडागार भयंकर काहीतरी पिऊन ये. महादेव का नाम ले और चालू हो जा. जय श्री महाकाल. इंजेक्शन काढला ना मिल्या. ये होईल ते होईल. भाग जाते तेव्हा वॅसलीन लावता आता वॅसलीन. ये बात
रुद्राक्ष पण आहे त्याच्यात. बॉटम में रुद्राक्ष को मस्त रेड ब्लैक शैडो बना के बंद कर. आणि हिरवा पिवळा लाल नको. लाल पूरा सगळं बंद कर. लाल आणि ब्लॅक चालू. जय हिंद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय मानव जय. बोलना लागतो रे. राजूची इथे टॅटू काढला जातो आणि हे दोघं मजा करतायत. मित्रांनो आता राजूचं तोंड बघा. ते बघा कसं कसं कळ काढतं बघा. ते बघा पॉक पॉक. बस देखो नाना ने एकदम भारी सिलेक्ट किया है. अब मजा आएगा. तुम लोग देखो. ये देख के कमेंट में डाल देना तुमको कैसे लग रहा है. अनिरुद्ध बापू आहेत ते. नाना भक्त आहेत त्यांचे भारी एकदम. मित्रांनो नाना टॅटू काढतोय तर त्याचे एक्सप्रेशन बघूया. हाउ आर यू? हाउ जाओ ना आए आदमी. दो आदमी है यार. क्या बात है. दुखता है कि नहीं? नो अरे अपना बाप बना बैठा है. तिकडे राजू बसलाय. राजू भैया कितना जल्दी हो गया हमारा क्या? अरे हा इथे काम देतो दिसणार नाही पिशवीतून. राजूचा हात काळा आहे दिसत नाही. आता वाजलेत 4:36 म्हणजे ऑलमोस्ट 4:30 झालेले आहेत. तर 4:30ला आपण निघतोय. सकाळी येताना आपल्याला 2 तास लागलेले आणि एक 15 मिनिटाचा ब्रेक घेतलेला म्हणून 2.25 तास लागलेले. तर आता आपल्याला लाईकली आपण 5, 6, 7 वाजेपर्यंत घरी पोहोचू तळे बाजारात.